ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। 12वा पाठ रचनानुवाद कौमुदी आपण पाहत आहोत। त्या पाठामध्ये आत्तापर्यंत आपण इदम शब्द जे की सर्वनाम आहे तिन्ही लिंगांमध्ये आपण पाहिलेला आहे। इदम शब्द जवळची वस्तू व्यक्ती दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होतो। इदम शब्द पुल्लिंगामध्ये अयम इमौ इमे इमम इमौ इमान अनेन आभ्याम एभ्यः अस्मै आभ्याम एभ्यः अस्मात् आभ्याम एभ्यः अस्य अनयोः एषम अस्मिन् अनयोः एषु असा चालतो। इदम शब्द स्त्रीलिंगामध्ये इयम इमे इमाः इमाम इमे इमाः अनया आभ्याम आभिः अस्य आभ्याम आभ्यः अस्याः आभ्याम आभ्यः अस्याः अनयोः आसाम अस्याम अनयोः आसु असा चालतो। इदम शब्द स्त्रीलिंगामध्ये इदम इमे इमानी इदम इमे इमानी त्याच्यानंतर पुल्लिंगासारखाच चालतो अनेन आभ्याम एभिः असे आपण शब्द पाहिले। पृथक हा जो शब्द आहे अव्यय आहे त्याच्यासोबत पंचमी होते याचा देखील आपण विचार केलेला आहे। आज जसं हा म्हणजे जवळची वस्तू दाखवण्यासाठी तसा तो ही लांबची वस्तू दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, तसा लांबची वस्तू दाखवण्यासाठी अदस हा शब्द आहे। अदस मूळ शब्द हा सुद्धा काय आहे सर्वनाम आहे। ज्याप्रमाणे इदम हा सर्वनाम होता त्याप्रमाणे अदस हा देखील सर्वनाम आहे शब्द। बघा अदस अदस म्हणजे तो, जसं पुल्लिंगा सोपं आपलं सहतौ ते आहे तसं अदस म्हणजे तो असा अर्थ आहे। आता हा पुल्लिंगामध्येही चालतो स्त्रीलिंगामध्येही चालतो नपुंसकलिंगामध्येही चालतो। बघा पुल्लिंगामध्ये कसा चालतो आपण बघूया असौ। आता या शब्दांची महती मी कालच सांगितलेली आहे की हे जे शब्द आहेत हे शब्द जर आपल्याला आले तर आपल्याला कुठलंही व्याकरण सहजरित्या जमू शकतं। त्याच्यामुळे हे शब्द जे आहेत सर्वनाम ते यायलाच पाहिजेत। 3 आपण बॉक्स आत्ताच करून घेऊया जेणेकरून आपल्याला पुल्लिंग स्त्रीलिंग तिन्ही मध्ये टाकता येईल। बघा असौ, अजून एक चालेल। बघा आता पुल्लिंगामध्ये कसा चालतो शब्द असौ अमू अमी। बघा पूर्ण वेगळा चालतो। तसं आपण आतापर्यंत सोपं काय पाहिलेलं आहे सह तौ ते असं पाहिलेलं आहे। आता अवघड काय आहे असौ अमू अमी अमुम अमू अमून अमुना आभ्याम अमुना अमूभ्याम अमूभिः अमीभिः। माझ्या हा शब्द पाहिजे तसा पाठ नाहीये। जसा इदम शब्द वापरला जातो बऱ्याच वेळा तसा हा एवढा वापरला जात नाही, पण आपल्याला समोर आल्यानंतर वाचता अर्थ लावता यायला पाहिजे। अमुभ्याम अमुभ्याम हा टेबल सगळ्यात सोपा आहे। जो मधला टेबल असतो टेबल मधला मधला कॉलम असतो अतिशय सोपा असतो तो। अमुभ्यः अमीभ्यः बघा फरक आहे। अमीभ्यः अमुष्मात काही ठिकाणी आपल्याला वेदांमध्ये किंवा मोठे मोठे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे शब्द पाहायला भेटतात। गीतेमध्येही काही ठिकाणी आहे असौ मया हतशत्रुः हनिष्येच्या अपराणपी 16व्या अध्यायामध्ये असौ आपल्याला पाहायला भेटतो। अमुष्य अमुष्य अमु अमुयोः बघा ऱ्हस्व दीर्घमध्ये पण फरक आहे। काही ठिकाणी अमुभ्याम आहे काही ठिकाणी आता बघा आपण लिहिलं अमुयोः अमिशाम
अमुष्मिन् अमुयोः अमीषु. अशा प्रकारे हा पुल्लिंगातील टेबल झालेला आहे. मुद्दामून मी हळू लिहिला आहे जेणेकरून तुम्हीही माझ्यासोबत लिहाल. असौ अमू अमी. अमून अमूम अमू अमून. अमुना अमूभ्याम अमीभिः. अमुष्मै अमूभ्याम अमीभ्यः. अमुष्मात् अमूभ्याम अमीभ्यः. अमुष्य अमुयोः अमीषाम्. अमुष्मिन् अमुयोः अमीषु. हा पुल्लिंगामध्ये आहे. मग आता वाक्य कसं बनवणार? असौ रामः खेलती. तो राम खेळतो. रामः अमुम लक्ष्मणं पश्यति. राम या लक्ष्मणास पाहतो. सीता अमुना रामेण सह वनं गच्छति. सीता त्या रामाबरोबर, त्या लांबचं सगळं चालू आहे, त्या रामाबरोबर वनात जाते. सीता अमुष्मय रामै जलम ददाती. सीता त्या रामास पाणी देते. अमुष्मात अमुष्मात ग्रामात रामः आगच्छति. त्या गावातून राम येतो. अमुष्य रामस्य भ्राता लक्ष्मणः. त्या रामाचा भाऊ लक्ष्मण आहे. अमुष्मिन् ग्रामे वृक्षाः न सन्ति. त्या गावामध्ये, क्षमा करा, त्या गावामध्ये वृक्ष नाहीत. अशा प्रकारे असौ अमू अमी हा अदस नावाचा शब्द, ज्याचा अर्थ तो, लांबची वस्तू असा आहे, तो अशा प्रकारे चालतो. पहा पुढे. आता अदस शब्द आपण स्त्रीलिंगामध्ये पाहूया. गंमत अशी आहे, स्त्रीलिंगामध्ये सुद्धा असौ होतं. मग आता समजायचं कसं काय? आपल्याला जर असौ सीता असेल तर ती सीता, असौ राम असेल तर तो राम. हे जे सर्वनाम आहेत, हे सर्वनाम नामावरतीच डिपेंड असतात. हे सर्वनाम नामावरतीच अवलंबून असतात. बघा फरक काय बघा आता. असौ अमुहु. असौ अमू अमुहु. अमुम अमू अमुहु. रमा रमे रमाहा विसर्ग राहतो. तसं इथं असौ अमू अमुहु विसर्ग राहतो. पुल्लिंग शब्द एकदा यायला लागले की आपल्याला बाकीचं काय अवघड नाही जात. बर चला. अमू अमुया. अमुया अमुभ्याम अमुभिही. हा फरक आहे. वरती आपण पाहिलं होतं अमीभिही झालं होतं. या ठिकाणी स्त्रीलिंगामध्ये अमुभिही असं राहतं. अमुष्यै अमुष्यै. अमुभ्याम अमुभ्याम हे पुल्लिंगामध्ये सारखंच आहे. या ठिकाणीही आपल्याला सारखंच ते लिहायचं आहे. अमुभ्यः अमुभ्यः सोपं आहे. अमुष्याः. सीतायाः रमायाः अमुष्याः. अमुभ्यः अमुभ्यः. अमुष्याः. अमुयोः अमुषाम्. अमुषाम् जसं रमायाम. अमुषाम् अमुयोः अमीषु अमुषु. अमुषु. अशा प्रकारे हेही आपलं व्यवस्थित झालेलं आहे. बघा पुन्हा एकदा वाचतो आता. असौ अमू अमुहु. अमुम अमू अमुहु. अमुणा अमुभ्याम अमूभिः. अमुष्य अमूभ्याम अमूभ्यः. अमुष्याः अमूभ्याम अमूभ्यः. अमुष्याः अमुयोः अमूषाम्. अमुष्याम अमुयोः अमूषु. वाक्य बनवतो पटापट 7. असौ सीता कुत्र गच्छति. ही
जवळची आता, सॉरी, लांबची लांबची. इदम म्हणजे जवळ आणि अदस म्हणजे लांब. ती सीता कुठे जाते? रामः अमुम सीतां पश्यति. राम त्या सीतेस पाहतो. रामः अमुया सीतया सह खेलती. राम त्या सीतेसोबत खेळतो. कृष्णः अमुष्यै गोपिकायै वस्त्रम ददाति. कृष्ण त्या गोपिकेस वस्त्र देतो, कपडे देतो. अमुष्याः अमुष्या अमुष्याः राधायाः कृष्ण नवनीतम स्वीकरोति. त्या राधेपासून कृष्ण नवनीत घेतो. अमुष्याः राधायाः ईश्वरः कृष्णः. त्या राधेचा देव कृष्ण आहे. अमुष्याम राधायाम मम भक्ती. त्या राधेमध्ये माझी भक्ती, विश्वास, श्रद्धा, प्रेम आहे. अशा प्रकारे असौ अमु अमुहू पासून अमुष्याम अमुयोहो अमुषू आपण पाहिलं. आता हाच अदस शब्द नपुंसकलिंगामध्ये सोपा असतो. पहिल्या दोन विभक्ती वेगळ्या असतात किंवा पहिलीच विभक्ती वेगळी असते, तीच विभक्ती दुसरी होते. तृतीय विभक्तीपासून तिसऱ्या ओळीपासून पुल्लिंगासारखंच चालतं. कसं चालणार हे मग? अदह. बघा, वेगळा रंग देतो. अदह. आता आपण जो मंत्र म्हणतो ओम पूर्णमद, त्या पूर्णम अदह, अदह त्या ठिकाणी येतो. तर हा शब्द जो आहे हा वेदामध्ये ह्याचा उपयोग आपल्याला जास्त पाहायला मिळतो. अदह. अदह अमु अमुनी. अदह अमु अमुनी. आणि तृतीया विभक्तीपासून सारखंच चालतं. हम्म. अदह अमुनी अमुनी हे दोन्ही प्रथमा आणि द्वितीय विभक्तीमध्ये सारखंच चालतं. असं का बरं होते? ठीक आहे, तुम्हाला कळालेलं आहे. जसं या विभक्तीमध्ये आहे तसंच याही विभक्तीमध्ये होतं. बापरे. ठीक आहे. तर अदस शब्द ज्याचा अर्थ तो असा आहे, जे सर्वनाम आहे. पुल्लिंगामध्ये कसं चालतं आपण पाहिलं, स्त्रीलिंगामध्ये कसं आपण चालतं पाहिलं, त्याची वाक्य सुद्धा आपण बनवली. आणि नपुंसकलिंगामध्ये अदह अमु अमुनी, अदह अमु अमुनी आणि तृतीय विभक्ती नंतर ते पुल्लिंगासारखंच चालतं. अशा प्रकारे अदस शब्द आपला पाहून झालेला आहे. 12व्या पाठातील 13व्या पाठातील पुढचा शब्द आपण पाहणार आहोत. आता हे पंचमी विभक्तीचा पाठ असल्यामुळे का होत? पंचमी विभक्तीचा पाठ असल्यामुळे या पाठामध्ये वेगळं होण्यासाठीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे जसं तीळ आहेत आणि तीळ आणि उडीद एकत्र आहेत, मग तिळांना उडीदापासून वेगळं केलं. वेगळं केल्यामुळे पंचमी विभक्ती होते. म्हणून काही वेगळे शब्द या ठिकाणी सांगितलेले आहेत. अंकुरः. अंकुरः हा पुल्लिंग शब्द आहे. अंकुर म्हणजे कोंब, आपण कोंब म्हणतो ना, अंकुर. त्याला मराठीमध्ये पण अंकुर हा शब्द आहे. अंकुर. दुसरा शब्द आहे, तिळाला शब्द आहे तिलह. तिलह म्हणजे तीळ. तीळ. बघा, माशः. माशः
म्हणजे उडीद. उडीद, उडीद. अंकुर, अंकुरः. तिल, तिलः, तीळ. माषः, उडीद. त्याच्यानंतर आहे यवह म्हणजे जवस. आता हे शब्द का दिलेत ह्यांनी? कारण की पंचमी विभक्तीचा वापर करून तिळातून उडीद वेगळे काढा असे वाक्य बनवायचे आहेत, म्हणून अंकुरः, तिलः, माषः, उडीदः अशा प्रकारचे शब्द यांनी या पाठामध्ये दिलेले आहेत. दुसरा एक शब्द आहे बीजम. बीजम खूप वेळा येतो. बीजम म्हणजे बियाणं, बी. भगवान गीतेमध्ये म्हणतात बीजम माम सर्वभूतेषु, मी सगळ्या भूतांचं बीज आहे ज्याच्यातून संसार रूपी वृक्ष बाहेर पडतो. बघा, अजून काही शब्द दिलेले आहेत. दूरम. दूरम या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये जो आहे तोच संस्कृतमध्ये आहे दूर. ठीक आहे. आता या पाठामध्ये असे काही शब्द आहेत ज्याचा अर्थ जवळ असा होतो. एकाच अर्थाचे, जवळ या एकाच अर्थाचे शब्द आहेत. त्या सगळ्या शब्दांना पंचमी विभक्ती होते. अंतिकम म्हणजे जवळ. समीपम म्हणजे जवळ. निकटम, निकटम आता निकट हा सुद्धा मराठीमध्ये शब्द आहे, जवळ. पार्श्वम, पार्श्वम. सकाशम म्हणजे सुद्धा जवळ. तर हे या सगळ्यांचा अर्थ जवळ असा आहे. मग हे सगळे शब्द वापरत असताना ज्या ज्या वेळेला हे शब्द येणार आहेत त्या त्या वेळेला डोळे झाकून पंचमी विभक्ती करायची आहे. ग्रामात अंतिकम, ग्रामाच्या जवळ. ग्रामात समीपम, गावाच्या जवळ. अशा प्रकारे पंचमी विभक्ती. अ पार्श्वम, ग्रामात पार्श्वम, सकाशम या सगळ्यांमध्ये काय होते? पंचमी विभक्ती अशा प्रकारची होते. तर आतापर्यंत आपण पृथक असा अव्यय पाहिला होता ज्याच्यामध्ये पंचमी विभक्ती होते. आता हे काही शब्द आहेत ज्याचा अर्थ जवळ असा आहे. या शब्दांमध्ये सुद्धा काय होते? पंचमी. अंतिकम, समीपम, निकटम, पार्श्वम, सकाशम. वाक्य ज्या वेळेला येतील त्यावेळेला आपल्याला अजून समजणार आहे. बघा, आता काही धातू या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. धातूंचा अभ्यास करूया, मग हा पाठ जवळजवळ संपला आणि एक वृद्धी संधी आपल्याला पाहिजे. सगळ्यात पहिला धातू त्यांनी दिलेला आहे विरमती. विरमती म्हणजे थांबणे. समजा मी एखादी गोष्ट करतोय आणि त्याच्यापासून मी थांबतो. समजा कोण पाप करत असेल तर अहम पापात विरमती, मी पाप करण्यापासून थांबतो. पापापासून थांबतो, थांबणं, स्टॉप करणं. दुसरं प्रमद, त्याचं होतं प्रमाद्यती. प्रमाद्यती, प्रमाद्यती म्हणजे चुका करणे, प्रमाद करणे. प्रमाद हा शब्द थोडा पारिभाषिक आहे. प्रमाद चुका करणे. अहम जपात प्रमाद्यते, मी जप जप करण्यापासून चूक करतो, म्हणजे जप व्यवस्थित करत नाही. जपात प्रमाद्यती अशा प्रकारे. पुढचा धातू आहे निवारयती. निवारयती म्हणजे बाजूला काढणे, बाजूला काढणे किंवा हकलणे हा सुद्धा अर्थ होतो. शुनकम निवारयती, बाजूला काढणे. हटाना, हिंदीमध्ये त्याला हटाना म्हणतात, वेगळं करणं, बाजूला काढणं. पुढचा धातू आहे बघा, वेगवेगळे धातू आहेत. विरमती म्हणजे थांबणे. पापात विरमती, सह पापात. प्रमाद्यती. पुढे आहे प्रभवती धातू. प्रभवती, प्रभवती म्हणजे उत्पन्न होणे, उत्पन्न होणे, याला प्रभवती असं. प्रभवती. विनमती, प्रमाद्यती, निवारयती, प्रभवती. पुढे आहे धातू प्रभवतीसाठी दुसरा एक असा पण अर्थ आहे की
समर्थ होणे. समर्थ होणे, ज्यावेळी वाक्य येईल त्यावेळी आपल्याला समजून सांगेल. समर्थ होणे, प्रभवती. असं म्हणू शकतो, हिमालयात गंगा प्रभवती, हिमालयापासून गंगेचा उगम होतो. पुढे उद्भवती. उद्भवती सुद्धा अशाच प्रकारचा धातू आहे. उद प्लस भू, उद्भवती. उद्भवतीचा सुद्धा अर्थ काय आहे? उत्पन्न होणे. जसं बीजात अंकुरम उद्भवती, नदी सुद्धा उत्पन्न होते, पण दोघांमध्ये फरक आहे. नदी प्रभवती, थोडासा फरक आहे, जास्त फरक नाही. उद्भवती याचा सुद्धा अर्थ काय? निघणे, बाहेर येणे किंवा उत्पन्न होणे, हा तर अर्थ आहेच. उत्पन्न होणे, उत्पन्न होणे. हम्म. पुढे आहे प्रतियच्छती. प्रतियच्छती हा धातू आहे. प्रतियच्छती या शब्दाचा अर्थ काय आहे? थोडं समजून घ्या. यच्छती म्हणजे देणे. यच्छती म्हणजे मी समजा कोणाला पुस्तक देतो, वही देतो, यच्छती म्हणजे देणे. प्रतियच्छती म्हणजे कशाच्या बदल्यात तरी देणं. कशाच्या तरी बदल्यात देणं, असं बरोबर वाक्य. कशाच्या तरी बदल्यात देणं म्हणजे तुम्ही मला पेन दिला तरच मी तुम्हाला पुस्तक देईल, ह्याला म्हणतात प्रतियच्छती. किसी के बदले में कुछ देना. प्रतियच्छती म्हणजे काय? कशाच्या तरी बदलामध्ये द्यायचं, नुसतंच द्यायचं नाही, तर बदलात देणं, याला प्रतियच्छती असं म्हणतात, देणे. अशा प्रकारे आपण धातू पाहिलेले आहेत. विरमती, थांबणे. प्रमाद्यती, चुका करणे, प्रमाद करणे. निवारयती, बाजूला काढणे किंवा हकलणे, हटवणे. प्रभवती, उत्पन्न होणे किंवा समर्थ होणे. उद्भवती, निघणे. प्रतियच्छती, अ बदलात देणे, काहीतरी घ्यायचं मगच काहीतरी द्यायचं, त्याला प्रतियच्छती असं म्हणतात. आता काही धातू असे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा, आता हे जेवढे आपण वर धातू पाहिले सगळ्यांमध्ये पंचमी होते. सगळ्यांमध्ये हा पाठच पंचमीचा आहे. हे खूप मोठे उपकार आहेत रचनानुवाद कौमुदीचे, की वापर कसा करावा, कोणकोणत्या धातूंमध्ये करावा याची चिंताच राहत नाही. एकाच पाठामध्ये सगळे धातू त्यांनी आणून ठेवलेले असतात. बघा आता पुढे जुगुप्सा. जुगुप्स असा धातू आहे, थोडासा वेगळा आहे. मग तो चालतो कसा हे आता आपण आज शिकूया कदाचित, वेळ भेटला तर. जुगुप्सते म्हणजे काय? एखाद्याची घृणा करणे है ना, घृणा करणे, द्वेष करणे, घृणा करणे, घृणा करणे. जुगुप्सते चालतो कसा? सेवते, सेवेते, सेवन्ते. सेवसे, सेवेते, सेवध्वे. सेवे, सेवावहे, सेवामहे, असा जुगुप्सते, जुगुप्सेते, जुगुप्सन्ते. मी लिहिणार आहे सेवते धातू, चिंता नसावी. जुगुप्सते. पुढे धातू आहे निलीयते, म्हणजे काय? लपणे. लपणे, निलीयते. रामात कृष्ण निलीयते, रामापासून कृष्ण लपतो. निलीयते म्हणजे काय? लपणे. हा धातू आहे. हा सुद्धा आत्मने पदात चालतो, म्हणजे पठती, पठतः, पठंती असा नाही चालणार, तसा वेगळा चालेल. सेवते, सेवेते, सेवंते. पुढे शेवटचा धातू कदाचित निलीयते नाही, संपले एवढेच. आणि एक आहे उत्पन्न होणे, जन जायते. जायते असा धातू आहे. जायते म्हणजे काय? उत्पन्न होणे. आता हे तिन्ही धातू काय आहेत? वेगळे दिसतात आपल्याला. जसं गच्छती, गच्छत हा आपल्याला लगेच कळतं, पण हे ते शेवटी आलेलं आहे. मग त्याचं एक उदाहरण मी म्हणजे कसे चालवायचे हे तिन्ही धातू ते सांगतो बघा. सेवत याला परस्मैपदी धातू, आत्मनेपदी धातू म्हणतात. दोन प्रकारचे धातू आहेत, एक आहे परस्मैपदी, एक आहे आत्मनेपदी. परस्मैपदी म्हणजे ती, तह, अंती. जसं गच्छती, पठती, लिखती, ती असं शेवटी येतं. आणि आत्मनेपदी धातू ते अशा प्रकारचा शेवट त्यांच्या पाठीमागे असतो. बघा, सेवते,
सेवे सेवेते, सेवते म्हणजे सेवा करणं. आणि सेवंते, सेवसे, सेवसे, सेवेथे, सेवध्वे, सेवध्वे, सेवे, सेवावहे, सेवामहे. हा एक धातू जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याला जुगुप्सते चालवता येईल. कुठलाही आत्मनेपदी धातू लट लकारामध्ये चालवता येईल. मग बघा, सेवते, सेवेते, सेवंते. जुगुप्सतेचं कसं होणार? जुगुप्सते, जुगुप्सेते, जुगुप्सन्ते, जुगुप्स्यसे, जुगुप्सेथे, जुगुप्स्यद्वे, जुगुप्से, जुगुप्स्यावहे, जुगुप्स्यामहे. निलीयते कसा चालणार? निलीयते, निलीयेते, निलीयन्ते, निलीयसे, निलीयेथे, निलीयध्वे, निलीये, निलियावहे, निलियामहे. जायते कसा चालणार? जायते, जायेते, जायन्ते, जायसे, जायेथे, जायध्वे, जाये, जायावहे, जायामहे. अशा प्रकारे हा याला मी नाव देतो सेव धातू आहे. त्याचा अर्थ आहे सेवा करणे. आणि इंग्लिशमध्ये त्याला त्याला काय नाव आहे दुसरं? आत्मने पदी धातू आहे तो. आत्मने पदी धातू आहे तो. दोनच प्रकार आहेत. परस्मैपदी, आत्मनेपदी. काही धातू उभयपदी असतात म्हणजे दोन्ही पण असतात, म्हणून तिसरा प्रकार पाडलाय. खरं तर दोनच आहे. अशा प्रकारे आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे. हा पाठ धातू, विषय, धातू, अव्यय, उपपद, सर्वनाम, नाम हे सगळं पाहून झालेलं आहे. शेवटची संधी आणि मग आपण थांबूया. संधीचं नाव आहे वृद्धी संधी. वृद्धी संधी. काय संधी आहे? अगदी सोपी. किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आल्यानंतर आई होतो. पण पाहिलेलं नाहीये काल ना? नाही. अ किंवा आ, शाळेत शिकून शिकून असं वाटतंय सगळं आपण शिकलेलो आहे काय? अ किंवा आ यांच्या पुढे औ, ओ किंवा औ आल्यानंतर दोघांचा मिळून औ होतो. उदाहरण बघा, काल झालेलं आहे हे बहुतेक. हं? चला ठीक आहे, झालं असलं तरी पण बघूया. हम्म, झालं असेल तर कशाला, दुसरं काहीतरी बघूया असं माझ्या डोक्यात आहे. नाही, शाळेत शिकवलेलं आहे मी ते. चला ठीक आहे. अ किंवा आ यांच्या पुढे बघा, तत्र प्लस एव जर आलं तर अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आल्यानंतर दोघांचा मिळून ऐ होतो. मग तत्र प्लस एव, तत्रैव असा अर्थ होईल. एवढं सोपं आहे. एकच उदाहरण सांगतो म्हणजे कन्फ्युज होणार नाही, डोक्यात फिट्ट बसून जाईल. काय झालंय उदाहरण पुन्हा बघा. अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आल्यानंतर दोघांचा मिळून आई होतो. हा शब्द लय महत्वाचा आहे, दोघांचा मिळून आई. तर या ठिकाणी तत्र मध्ये अ आहे, एव मध्ये ए आहे. अ आणि ए मिळून तत्रैव अशा प्रकारे अर्थ होतो. आता पुढे उदाहरण पहा. अ किंवा आ यांच्या पुढे ओ आल्यानंतर किंवा औ आल्यानंतर दोघांचा मिळून औ होतो. जसं तत्र प्लस औषधालय, औषधालय, औषधालय. काय होणार? तत्र, तत्रौषधालय.
अशा प्रकारे संधी. काय झालं? काहीच नाही बघा या ठिकाणी. तत्र मध्ये अ आहे, हा औ आहे. अ आणि औ एकत्र येऊन काय होतं? औ होतो दोघांचा मिळून, म्हणून तत्रौषधालय. अशा प्रकारे संधी झालेली आहे. संधीचं नाव आहे वृद्धी संधी. ठीक आहे. थोडी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आता आपण याच्यामध्ये मिळूया. जसं जेवढे आपण काही धातू पाहिलेले आहेत, जुगुप्सते, निलीयते, जायते, जेवढे सगळे धातू या पाठामध्ये सगळ्यांबरोबर पंचमी विभक्ती होते. डोळे झाकून या पाठामध्ये येणाऱ्या वाक्यांची पंचमी विभक्ती करायची आपल्याला, आणि त्याच वेळी वाक्यांचा अर्थ सुद्धा लागणार आहे. आता थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण पाहूया. आपण एक अव्यय पाहिलं होतं, पृथक, म्हणजे वेगळं करणं किंवा वेगळा अशा प्रकारचा. रामात कृष्ण पृथक अशा प्रकारचा. आणि आपण म्हटलं होतं की पृथक शब्दाबरोबर पंचमी विभक्ती होती. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी ऍडिशन करतोय. नुसतंच पृथक शब्दामध्ये पंचमी होत नाही, तर पृथक शब्दामध्ये पंचमी तर होतेच, पण तृतीया सुद्धा होते आणि द्वितीया सुद्धा होते. पृथक या शब्दामध्ये पंचमी होते, तृतीया होते, द्वितीया सुद्धा होते. म्हणजे मी असं म्हणू शकतो, एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. रामात पृथक. काहीतरी चुकलं का? हा, पृथक नाही. रामात पृथक असं मी म्हणू शकतो, किंवा रामेण पृथक असं पण म्हणू शकतो, किंवा रामम पृथक असंही म्हणू शकतो. आधी आपण पाहिलं होतं पृथक शब्दाबरोबर पंचमी होते, रामात पृथक. पण आता आपण थोडीशी ऍडिशन करतोय. पृथक शब्दाबरोबर पंचमी, तृतीया, द्वितीया दोन्ही पण, तिन्ही पण होतात. पुढे बघा, दूर शब्द आपण पाहिला होता आजच. त्याचा अर्थ दूरम असा आहे. तर हे जे दूर आणि निकटवाची शब्द आहेत, जे आपण पाहिले अंतिकम, समीपम, पार्श्वम, यामध्ये सुद्धा मगाशी आपण म्हटलं पंचमी विभक्ती होते, पण नुसतंच पंचमी होत नाही, तर तृतीया सुद्धा होते. मग तुम्ही पहिल्यांदाच का नाही सांगितलं? पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्यायची की पंचमी होते, मग त्या ज्ञानामध्ये भर टाकायची की द्वितीया पण होते. सुरुवातीला सांगितलं तृतीया, द्वितीया, पंचमी होते, गडबड होते, म्हणून एक हळूहळू हळू त्याला वाढवायचं आहे. दूर या शब्दामध्ये पंचमी, तृतीया, द्वितीया तिन्ही प्रकारच्या विभक्त्या होतात. आता बघा, एक वाक्य सांगतो. यांनी उदाहरण दिलेलं आहे तेच सांगतो आपल्याला. ग्रामस्य दूरात. आता गावापासून दूर या अर्थामध्ये, दूर या अर्थामध्ये पंचमी होते म्हणून दूरात झालं. ग्रामस्य दूरेण असंही होऊ शकतं, तृतीयाही होऊ शकते. अर्थ काय? गावाच्या दूर हाच अर्थ आहे, पण कधी आपल्याला त्याच अर्थामध्ये पंचमी पण पाहायला भेटेल, कधी तृतीया पण पाहायला भेटेल, आणि कधी ग्रामस्य दूरम असंही आपल्याला पाहायला भेटेल. जर जास्तच कन्फ्युजन होत असेल, पंचमी विभक्तीच करा. पण कुठे तृतीया पाहायला भेटली, द्वितीया पाहायला भेटली तर गडबडून नको जायला, म्हणून आपण आत्ताच क्लिअर केलं की पंचमी, तृतीया, द्वितीया होते. अशा प्रकारे हा पाठ संपलेला आहे. या पाठामध्ये आज आपण काही पुल्लिंग शब्द पाहिलेले आहेत. धान्य, काही दूर किंवा जवळ, दूरम दूर, आणि जवळ समीपम, अंतिकम, निकटम, पार्श्वम, सकाशम हे शब्द पाहिले. काही धातू आपण पाहिलेले आहेत, त्याच्याबरोबर पंचमी विभक्ती होते. विरमती थांबणे, प्रमाद्यती चुका करणे, निवारयती बाजूला काढणे, हटवणे, प्रभवती उत्पन्न होणे, उद्भवती उत्पन्न होणे, प्रतियच्छती कशाच्या तरी बदल्यात देणे, प्रभवती
आपण पाहिलं. जुगुप्सते आत्मनेपदी धातू आहे. घृणा करणे. निलीयते लपणे आणि जनजायते उत्पन्न होणे. वृद्धी संधीचाही आपण अभ्यास केला. सोपी आहे वृद्धी संधी. अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या पाठामध्ये या पाठाची वाक्य आपण बनवूया. आपणही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.